जय भारत, मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर बाबींचा वापर करून टंचाईवर मात करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन। नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित वित्तीय हानी होणार नाहीची दक्षता घेण्याबाबत विभागीय आयुक्त आर्दड यांनी दिले निर्देश। बुद्ध जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमासोबत बहारदार भीमगीतांनी उपस्थितांची मने होणार प्रफुल्लित व शांततामय। जगभरातील 62 देशांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्प सादरीकरणात शहरातील खाम नदी पात्राने अंतिम 5 प्रकल्पांमध्ये पटकावला पुरस्कार। जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह निकालल्यामुळे शहरवासियांना 1 दिवस उशिराने होणार पाणी पुरवठा। खाटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमी तर नाही ना, रुग्णांचे नातेवाईक का लोटत आहे रुग्णांचे स्ट्रेचर व व्हीलचेअर। सरकारला स्मार्ट मीटर बसवायचे असेल तर मोदी भक्त आणि भाजप भक्तांच्या घरावर बसवावेची वंचितने केली मागणी। पैठण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर भवानी नगरवासियांचे नगर परिषदेवर ढब वाजवून बोंबाबोंब आंदोलन। अवकाळी बरसलेल्या पावसामुळे हवामानात झाला बदल, दमट वातावरणामुळे शहरवासी झाले नुसते घामाघूम। आता सविस्तर बातम्या। भूजल अधिनियम अंतर्गत सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर किंवा बोर आहे त्याच्या 500 मीटरमध्ये कुठलीही विहीर किंवा बोर खोदण्यास बॅन घालण्यात आला आहे। जिल्ह्यातील चारा बाहेर जाऊ नये याकरिता चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे। तसेच पाणी टंचाईग्रस्त गावातील पाण्याचा वापर बांधकाम किंवा तत्सम कार्याकरिता होत असेल तर अशा बांधकामांना 15 जूनपर्यंत थांबवून घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले आहे। जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने एकूण 678 टँकरद्वारे ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरू आहे। जवळजवळ 412 आणि 61 वाड्या यांना या 678 टँकर मार्फत पाणी पुरवठा सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपण विहीर अधिग्रहित केलेले आहेत। जवळजवळ 285 गावासाठी 346 विहिरीचं अधिग्रहण केलेलं आहे आणि या विहीर अधिग्रहणामार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा ग्रामीण भागातील नागरिकांना केला जातोय। माझं विनम्र आव्हान सर्व नागरिकांना असणार आहे की या सर्व सुविधेनंतरही काही गावामध्ये जर पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या 3 दिवसामध्ये तहसीलदाराकडे एक रितसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा। वस्तुस्थिती दर्शक तो अहवाल किंवा मागणी असली पाहिजे। आम्ही संपूर्ण तहसीलदाराकडून त्यांच्या आलेल्या अर्जाचा किंवा निवेदनाचा अभ्यास करू आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तातडीनं पुढच्या 1 आठवड्यामध्ये ज्या काही माध्यमातून पाणी पुरवठा करता येईल ते माध्यम त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ। कुठलाही नागरिक किंवा कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्या वाचून वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत। शासन स्तरावरून सुद्धा तशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत की चारा टंचाई आणि पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये कुठलीही यंत्रणा हवेली करणार नाहीये। आज रोजी आमच्याकडे आमच्या SDM ऑफिसला कुठलाही टँकरचा प्रस्ताव प्रलंबित नाहीये आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा दर आठवड्याला मी याच्या संदर्भात आढावा बैठक घेतलेल्या आहेत। आज रोजी सुद्धा पूर्ण जिल्हाभरामध्ये आमची महसूल यंत्रणा, ग्रामविकास यंत्रणा, पाणी पुरवठा यंत्रणा जॉईंटली टंचाईग्रस्त गावाला भेटी देऊन त्यातील गावकऱ्यांना भेटणे, त्यांच्याशी हितगुज करणे, त्यांना कोणत्या कोणत्या पद्धतीनं पाणी पुरवठा आम्ही करतोय ते त्यांना समजावून सांगणे, त्यांची काही मागणी असेल तर ती मागणी नोंदणी करून घेणे, टँकरद्वारे जे पाणी पुरवठा होत आहे ते चांगल्या दर्जाचं होत आहे का नाही याची सुद्धा तपासणी आम्ही सध्या करतो आहोत आणि ती मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे। जिल्हा प्रशासन पाणी टंचाई आणि चारा टंचाईच्या बाबतीमध्ये अतिशय दक्ष आहे। कुठल्याही नागरिकांना किंवा कुठल्याही पशुधन मालकाला कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत। पाणी टंचाईच्या अनुषंगाने आम्ही काही आदेश निर्गमित केलेले आहेत। त्याच्यामध्ये भूजल अधिनियमाच्या अंतर्गत काही आम्हाला अधिकार आहेत। त्यामध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर किंवा बोर आहे त्याच्या 500 मीटरमध्ये कुठलेही विहीर किंवा नवीन बोर त्या ठिकाणी खोदता येणार नाहीये, त्याला सध्या आम्ही बॅन घातलेला आहे। जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात जाऊ नये म्हणून चारा वाहतुकीला आम्ही बंदी घातलेली आहे। त्याच्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जर कुठं पाण्याचा वापर बांधकाम किंवा तत्सम कामावर होत असेल आणि त्या परिसरात जर टंचाई असेल
तर सध्या पिण्याला पाणी हा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळं अशा इतर कुठल्या बांधकाम किंवा तत्सम कामासाठी जर पाण्याचा वापर होत असेल तर त्यांना 15 जूनपर्यंत ते काम थांबवून घेण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर बाबीचा वापर करून टंचाईवर मात करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यावर्षी मान्सूनचे लवकरच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून यापूर्वीची काही भागातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता यंदाही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याकरिता यंत्रणा सज्ज ठेवा, तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित व वित्तहानी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठकीत यंत्रणांना निर्देशित केले. त्रिपावन बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त सकाळी 5 ते 6 बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, परित्राण पाठ यानंतर धम्म ध्वजारोहण संपन्न होऊन सकाळी 7 वाजता क्रांती चौक येथून श्रामणेर संघ व भिक्खू संघाची भगवान बुद्धांच्या मूर्तीसह भव्य मिरवणूक भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी बुद्धलेणी येथे बुद्ध गीत, धम्मगीत यांचा कार्यक्रम होणार असून विद्वान भिक्षू यांचे धम्मदेशना प्रवचन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भंते विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी. तसेच बौद्ध जयंतीनिमित्त पोलीस प्रशासन कशा प्रकारे बंदोबस्त लावून तैनात आहेत याबाबत बेगमपुराचे पोलीस निरीक्षक यांनी अधिक माहिती दिली आहे. नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. सर्व श्रद्धावान धम्मसेवक, धम्मक सेविका, बौद्ध उपासक, बौद्ध उपासिका यांना सूचित करताना अत्यानंद होत आहे की उद्या येणारी त्रिपावन बुद्ध जयंतीचा महोत्सव अतिशय थाटामध्ये औरंगाबाद शहरामध्ये संपन्न होत आहे. सकाळी 5 ते 6 बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, परित्राण पाठ, 6ला धम्म ध्वजारोहण आणि 7 वाजता क्रांती चौक येथून श्रामणेर संघ, भिक्खू संघाची भव्य मिरवणूक भगवान बुद्धाच्या मूर्तीला घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात येईल. ती मिरवणूक क्रांती चौक ते भडकल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ विसर्जित होईल. त्यानंतर भिक्खू संघाला भोजनदान ठेवण्यात आलेलं आहे पोलीस ऑफिसमध्ये आणि मग भोजनदान झाल्यानंतर भिक्खू संघ बुद्धलेणीवर परत येईल आणि या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम असेल, बुद्ध गीत, भीमगीतं आणि दिवसभरामध्ये विद्वान भिक्षूंचे धम्मदेशना प्रवचन आहेत आणि सर्व मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होणार आहे. तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे भिक्खू संघाचं की या बुद्ध जयंतीमध्ये सहभागी व्हा. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, बेगमपुरा पोलीस स्टेशन. उद्या दिनांक 23/5/2024 रोजी बौद्ध पौर्णिमा आहे. बौद्ध पौर्णिमेनिमित्त बेगमपुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे तिथे बौद्ध विहार आहेत किंवा इतर प्रार्थनास्थळं आहेत त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावलेला आहे. आणि या ठिकाणी जी बौद्ध लेणी आपल्या विद्यापीठ परिसरामध्ये आणि बौद्ध विहार जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाकरता येत असतात. त्या अनुषंगाने आम्ही योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे. आणि पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली आम्ही योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे. ज्या सोयीसुविधा इथे भाविकांकरता आवश्यक आहे त्या पण आम्ही केलेल्या आहेत. येथील या बौद्ध विहारचे भिंती जी आहेत त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. जे काय आवश्यक गोष्टी आहेत त्याची पूर्तता आम्ही केलेली आहे. तरी काय आणखी करण्याची आवश्यकता असेल त्या दृष्टीने मी येथे भेट दिलेली आहे आणि योग्य तो आम्ही बंदोबस्त इतर जे सोयीसुविधा करता येईल भाविक करतात त्या करत आहोत. खाम नदीला गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता 5 वर्षांपासून महानगरपालिकेद्वारे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट रॉस सेंटर प्राइज फॉर सिटीज अंतर्गत जगभरातील 62 देशांनी आपले 200 पेक्षा अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. यातील अंतिम 5 प्रकल्पांमध्ये खाम नदीपात्राने पुरस्कार पटकावला आहे. पैठण रोडवरील कवडगाव येथे 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील
एअर वॉल निखळला। त्वरित जलवाहिनी बंद करून महानगरपालिकेने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे। हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। जलवाहिनी बंद असल्यामुळे मंगळवारी कोणतेही जलकुंभ महानगरपालिकेला भरता आले नाही। त्यामुळे बुधवारी ज्या भागांना पाणी पुरवठा करण्यात येणार होता त्यांना उशिराने किंवा एक दिवस उशिरा पाणी मिळणार असल्याचे महानगरपालिकेने कळवले आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। रुग्णाच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ओढत लोटत उपचाराकरिता रुग्णांना रुग्णालयात न्यावे लागत आहे। तसेच उपचारार्थ भरती करण्याकरिता देखील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र पाहावयाला मिळत आहे। मी विटखेडा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबादहून आलो। आपल्या वडिलाची वय 80 ते 85 वर्षे। आता ॲडमिट करायसाठी पेपर घेऊन आलो इथं, पण आता इथं रांगत नंबर लागत नाही। मला इथे येऊन अर्धा तास झाला। आता वडील तिथं रस्त्यावर बसलेले। तुम्हाला किती वेळापासून उभा आहे तुम्ही इथे? एक दीड तासापासून उभा आहे। दीड तासापासून दीड तास लागला त्यांना। तुम्ही किती वाजतापासून? अर्ध्या तासापासून। काय अडचण काय तुमची? ॲडमिशन पेपर ॲडमिशन पेपर काढायचं तेवढी वेळ लागली मला। उभा आहे मी, एक तास झाला मला। आता मग आपले वडील तिथं रस्त्यावर बसलेले। आता ॲडमिट करायचंय। त्यांना सांगितलं अर्जंट ॲडमिट करा। डोक्यामध्ये अक्का, ओ अक्का, अक्का एक मिनिट, किती वेळापासून रांग येते तुम्ही? आता तुम्ही किती वेळापासून? सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य दादा यांना पण मी मानाचा मुजरा करतो। आणि मी संभाजीनगर घाटीमध्ये एक शिवसैनिक म्हणून आज माझी आम जनता, सर्व सरकार संभाजीनगरमध्ये बसलेले आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आमचे डीन अतिशय एकदम चांगले, मेजर चांगले, डॉक्टर लोक चांगले, पण इथं 147 जणांची जी भरती आहे ती भरतीसुद्धा होईना नाही। वेळोवेळी सांगूनसुद्धा ती भरती होईना नाही। स्ट्रेचरसुद्धा नातेवाईकाला लोटावं लागते। स्ट्रेचरची बी कमतरता आहे। आणि विशेष बाबमध्ये जी ही रांग आहे ही 1 महिन्या अगोदर नव्हती। आता हे 2-2, 3-3, 4-4 घंटे रांगेत माझ्या आम नागरिकाला उभं राहावं लागतं। आणि तुम्ही याच्यातला विचार करा, याच्यात कम से कम 10 पेशंट असे असते का इमर्जन्सी जे ताबडतोब ॲडमिट व्हायला पाहिजे, पण जोपर्यंत केस पेपर मिळत नाही तोपर्यंत ते ॲडमिट होत नाही। तर मी सर्व एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो की हे जर 8-10 दिवसात तुमच्याच्याने सुधारलं नाही तर मी उपोषणाला बसणार आहे। मी ह्या सुदर्शन चॅनलच्या द्वारे तुम्हाला माहिती देतो। आणि दुसरी गोष्ट, ह्या लोकांचं फक्त आपल्याला मतदानच लागतं का? जसं शेतकरी जीवाभावाने पिकाला जीव लावतो तसं तुम्ही आम जनतेला जीव लावायला पाहिजे, पण आज तुम्ही ते करू शकले नाही। आज फक्त अमाप संपत्तीच्या नादी लागून सगळ्याचं आज व्हेंटिलेटर संभाजीनगर घाटीमध्ये नाही, कमीत कमी 3-4 मृत्यू दररोज होते व्हेंटिलेटर टाईमवर नसल्यावर। आज व्हेंटिलेटर नसल्यामुळे 5-5 घंटे पंपिंग करावं लागते। हे प्रश्न कोण मार्ग सोडणार आहे? हे डीन साहेबाचं काम नाही। निधी जरी भरपूर येत असला तर त्याचा योग्य ठिकाणी वापर करावा आणि या सामान्य नागरिकाची याच्यातून सुटका करावी असं एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो। बोलण्यासारखं भरपूर काही प्रश्न आहे, पण अतिशय शिवाजी शुक्रे साहेबांनी इथं आल्यापासून इतकं उत्तम असं कामगिरी केलेली आहे। तर अप्रतिम असं घाटीचं नाव महाराष्ट्रामध्ये नंबर 3 असं काम चालू आहे। पण इथं कर्मचाऱ्याची भरती आणि ही आम जनतेची, गरिबाची जी कळकळ आहे, आज मराठवाड्यातून सगळं रुग्ण आज संभाजीनगरला येते। ही व्यवस्था सुधारायला पाहिजे आणि ही व्यवस्था जर 3-4 दिवसात सुधारली नाही तर एक शिवसैनिक म्हणून मी समोर उपोषण लावणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। वंचित बहुजन आघाडी जिल्हा कमिटीच्या वतीने महावितरण कार्यालय येथील शहर अधीक्षक चौधरी यांच्याकडे येत्या काळात घरोघरी बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरचा विरोध म्हणून जुनेच मीटर कार्यरत ठेवावे, नवीन स्मार्ट मीटर लावू नये या मागणीचे निवेदन देण्यात आले। मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास, मागणी मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे रुद्र रूप महावितरणला बघावे लागेल व अन्य जिल्ह्यात नागरिकांनी ज्याप्रमाणे महावितरण कार्यालयात तोडफोड केली तसेच पडसाद शहरात उमटतील असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन यांनी महावितरणला दिला आहे। याबरोबरच निरंजन टकले यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे स्मार्ट मीटर कोणत्या शहरांमध्ये किती प्रमाणात आणि कोणत्या कंपनीमार्फत लावण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती दर्शकांना दिली।
नमस्कार, मी योगेश गुलाबराव बन, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम. उद्या दिनांक 22 मे 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी औरंगाबादतर्फे आम्ही अधीक्षक महावितरण यांना निवेदन देणार आहोत. त्या निवेदनाचं स्वरूप म्हणजे नुकतेच महावितरणातर्फे प्रीपेड स्मार्ट मीटर हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बसवण्यात येणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये त्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी त्यांनी मीटर बसवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये नागरिकांना दुप्पट बिल आणि प्रीपेड सुविधा असल्यामुळे सुरुवातीला पैसे भरणे अशा पद्धतीनं अवघड गोष्टीसाठी सामोरे जावं लागलं आहे. त्यानंतर तिथला विरोध असा होता की नागरिकांनी स्वतःचे मीटर फोडलेत, महावितरणाचे कार्यालय फोडले आणि त्या ठिकाणी सरकारने हे जे मीटर बसवण्याचं काम होतं ते थांबवलेलं आहे. त्यानंतर पुढचा टप्पा हा औरंगाबाद जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे. अधीक्षक चौधरी यांनी जाहीर केलं की त्या सर्व्हर चाचपणी त्याची सुरू आहे. पुढच्या महिन्यामध्ये ते मीटर बसवण्यात येणार आहे, जेणेकरून नागरिकांना खूप त्रास याचा होणार आहे. कारण प्रीपेड तर आहेच, परंतु दुपटीनं बिल येणार आहे, जे की सामान्य नागरिकाला सोसवण्यासारखं नाही. तरी याचा वंचित बहुजन आघाडी तीव्र विरोध करते आणि अशा कुठल्याही प्रकारचे मीटर सध्या बसवू नये अशी विनंती करते. यदाकदाचित महावितरण या गोष्टीला समजत नसेल तर वंचित बहुजन आघाडी तर्फे या महावितरण कंपनीला खूप मोठा त्रास सहन करावा लागेल. सोबतच या मीटरचे वैशिष्ट्य असे आहे की सध्याच्या परिस्थितीत लावण्यात आलेले डिजिटल मीटर, या मीटरमध्ये महिन्याला त्यांचा प्रतिनिधी येतो, महावितरणचा किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा. तो प्रतिनिधी आल्यानंतर तो मीटरचा फोटो काढतो, 4 दिवसांनी त्याचं बिल मोबाईलवर कळतं. परंतु हे जे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे या मीटरमध्ये अशी कुठलीही सुविधा राहणार नाही. याचं कनेक्शन बिल संपल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांच्या कार्यालयातून बंद होईल आणि ते सुरू करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीलाच याचा विरोध दर्शविला आहे. मी या आपल्या माध्यमातून कळवू इच्छितो की नागरिकांनी या सर्व गोष्टी स्वतःहून हातात घ्याव्या, वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी, जेणेकरून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. उद्या आम्ही या संदर्भात निवेदन देणार आहोत. जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं, सहकार्य करावं एवढीच अपेक्षा राहील. धन्यवाद. माणसापेक्षा पाळीव प्राण्यांमध्ये अधिक चपळता व सजगता असल्याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आज सकाळी UCNचे संपादक ॲडव्होकेट संतोष मिमरोठे सातारा आमदार रोडवरून जात असताना मानवापेक्षा अधिक सजगतेने या पाळीव प्राण्यांच्या दुचाकीवरून प्रवास करतानाचा व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. शेती सिंचनकरिता उशालाच असलेल्या जायकवाडी धरणातून पैठणला 1 दिवस आड पाणी पुरवठा केला जातो. पैठण शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता भवानीनगर रहिवाशांनी नगर परिषदेवर ढब वाजवून बोंबाबोंब आंदोलन केले. तात्काळ उपाययोजना न केल्यास मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी भवानीनगर वासियांनी दिला. मान्सूनने अंदमान बेटावर धडक दिल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातही दिसायला सुरुवात झाली आहे. 20 मे रोजी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यापूर्वी वाढलेल्या उन्हाच्या तापमानामुळे जमीन ही गरम तव्याप्रमाणे तापलेली होती. त्यावरती या अवकाळी पावसाचे शिंतोडे पडल्यानंतर या जमिनीतील वाफ ही बाहेर पडून पुन्हा एकदा वातावरणात उष्णता वाढीस लागली. त्या कारणाने शहराच्या तापमानात कमालीची वाढ झाली. अचानक होणाऱ्या या बदलामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळी पावसाने जमिनीतील गरमी बाहेर काढली. त्यामुळे शहरवासियांना गरमीमुळे एका क्षणाकरताही पंखा, कूलर किंवा अन्य हवेच्या साधनांपासून दूर राहू शकत नाही अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. लहान मुले, वयोवृद्ध, रुग्ण यांच्या बदलत्या हवामानामुळे खूप हाल होताना दिसत आहे.